नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या निर्णयाची ऑफिशियल घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आणि GR सुद्धा आलेला आहे। जो GR तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या सर्व अपडेट, सर्व शासन निर्णयाची माहिती तुम्हाला पाहिजे असेल, सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलचा उपयोग होणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरायचं नाही। या योजनेच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील सबस्क्राइब केल्याच्या नंतर। आता पहा, GR तर आपण पाहणारच आहोत, सोबतच जून जुलै हप्ता वाटप। आता बऱ्याच ठिकाणी या हप्त्यांसंदर्भात विविध चर्चा तुम्ही पाहत असाल, परंतु ऑफिशियल माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कंटिन्यू केल्याच्या नंतर पाहण्यास मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची अपडेट। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत एक महत्त्वाचा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि या GRची ऑफिशियल माहिती या शुद्धीपत्रकामध्ये किंवा या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की व्हिडिओ स्किप करू नका। तर पहा, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर या योजना राबविण्यात येत आहेत आणि त्याच अनुषंगाने विशेष सहाय्य योजनेच्या निकषात विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आलेली आहेत। सदर शासन निर्णयान्वये परिच्छेद क्रमांक 3 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही। दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक डिसॅबिलिटी ID म्हणजेच काय, तर तुमचं जे UDID कार्ड आहे ते कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं होतं किंवा येत आहे। अशा पद्धतीचा एक शासन निर्णय यापूर्वी निर्गमित करण्यात आलेला होता, परंतु आता अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि या तरतुदीनुसार आता संदर्भ क्रमांक 3 येथील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात केलेली सुधारणा विचारात घेता विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये खालीलप्रमाणे महत्त्वाची सुधारणा करण्यात येत आहे। आता सुधारणा करण्यात आलेली आहे ती काय आहे? ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांग तत्व प्रमाणपत्र उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्रतेच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे। पहा, जसं की तुम्हाला माहीत असेल, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्या निर्णयानुसार सांगण्यात आलेलं होतं की ज्या दिव्यांग बांधवांकडे तात्पुरते UDID कार्ड आहे, अशा सर्व दिव्यांग बांधवांचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ जो आहे तो बंद केला जात आहे। तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही। योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्याकडे प्रमाणपत्र टेम्पररी UDID कार्ड असणं गरजेचं आहे, परंतु ज्यांच्याकडे ते नाही, तात्पुरत्या स्वरूपात UDID कार्ड धारक जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचा लाभ शासनाने बंद केला होता। मात्र आता काळजी करायची गरज नाही। तुम्ही जरी तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवार असाल, टेम्पररी UDID कार्ड धारक उमेदवार असाल, तर तुमच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानुसार तुमचं जे अनुदान बंद केलेलं होतं ते अनुदान पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे। नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे आणि या बातमीसाठी तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। पहा, ज्या दिव्यांग बांधवांचं अनुदान बंद झालेलं होतं त्या दिव्यांग बांधवांना पुन्हा एकदा योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि त्या संदर्भात हे परिपत्रक किंवा हा शासन निर्णय तुम्ही पाहत आहात स्क्रीनवरती। त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल, नेमका लाभ कधीपर्यंत दिला जाणार आहे, कायमस्वरूपी हा लाभ असणार आहे का? तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे आणि तो मुद्दा असा आहे की तुमच्याकडे तात्पुरत्या स्वरूपाचं दिव्यांग प्रमाणपत्र असेल, म्हणजे टेम्पररी UDID कार्ड असेल, तर ते जे UDID कार्ड आहे त्या UDID कार्डची व्हॅलिडिटी जेवढी असणार आहे, म्हणजेच वैधता जितके दिवस असणार आहे, 2028 असेल, 2030 असेल, 32 असेल,
तेवढ्याच वर्षापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। मात्र ज्यांच्या टेम्पररी UDID कार्डची व्हॅलिडिटी संपत आहे त्यांना मात्र योजनेच्या लाभासंदर्भात काळजी करायची गरज आहे। पण ज्यांची व्हॅलिडिटी आणखीन 4-5 वर्ष आहे, 2-4 वर्ष आहे, त्यांना मात्र या 2-4 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा लाभ दिला जाणार आहे। अशा पद्धतीचा महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे, महत्त्वाचं हे परिपत्रक आहे। तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी पहा, दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी, टेम्पररी UDID कार्ड धारक उमेदवारांसाठी नक्कीच ही मोठी अपडेट असणार आहे। आता आपला मेन आणि महत्त्वाचा मुद्दा, हा मुद्दा तर महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी, परंतु तुम्हाला कोणत्याही शासन निर्णयाच्या व्यतिरिक्त किंवा शासन निर्णयाशिवाय एक अपडेट जाणून घेणं जास्त गरजेचं असतं आणि ती म्हणजे चालू महिन्याचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये नेमकं कधीपर्यंत जमा होणार आहे। तर या संदर्भात माहिती पहा। लाभार्थ्यांसाठी सूचना आहे, तुम्हाला माहीत असेल सध्या सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागाचं जे DBT पोर्टल आहे ते DBT पोर्टल अपडेट करण्याचं काम सुरू आहे आणि या कारणास्तव येत्या 21 जून म्हणजे आणखीन काही कालावधीसाठी, काही वेळासाठी फक्त हे पोर्टल बंद असणार आहे। इतके दिवस तुम्ही वाट पाहिलेली आहे, आता काहीच काळ बाकी आहे हप्ता वितरणाची प्रोसेस सुरू होण्यासाठी, कारण जोपर्यंत पोर्टल सुरू होत नाही तोपर्यंत हप्ता वितरण होणार नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। हा शासन निर्णय जरी आला असला तरी हा शासन निर्णय कशा संदर्भात आहे, टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी हा शासन निर्णय आहे। त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची, टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी जितके दिवस आहे तितके दिवस त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे। अशा पद्धतीची जी सुधारणा करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला हा GR आहे। मात्र ज्यावेळेस पोर्टल सुरू होईल, काही कालावधीनंतर पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर मात्र जून महिन्याच्या हप्ता वितरणासाठीचा सुद्धा शासन निर्णय येणं अपेक्षित आहे आणि जरी शासन निर्णय नाही आला तरी थेट हप्ता वितरण व्हायला काहीच हरकत असणार नाही। दिव्यांग बांधवांना हप्ता मिळालेला आहे, शासन निर्णय नाही, तारीख नाही, काही नाही, थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं आहे। त्याच पद्धतीने इतर लाभार्थी सुद्धा वाट पाहत आहेत। आता 21 तारीख आपल्याला डेडलाईन दिलेली आहे आणि या डेडलाईनच्या आतमध्ये तर वितरण होणं काही शक्य नाही। मात्र ज्यावेळेस ही प्रोसेस सुरू होईल, पोर्टल सुरू होईल, महा-DBT पोर्टल 2.0 अद्ययावत स्वरूपात ज्यावेळेस आपल्या समोर येईल त्यावेळेस नक्कीच ही प्रोसेस सुरू होताना आपल्याला दिसणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। त्या अगोदर जर काही बातमी आली, अपडेट आली, माहिती आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यासाठी सांगितलेलं आहे, सबस्क्राईब करून ठेवा।